देवदूत बनले भाऊ. पालकमंत्री संजय राठोड यांनी ताफा थांबवून वाचवले अपघातग्रस्त दाम्पत्याचे प्राण. राजकीय नेत्याचा ताफा म्हटलं की सायरनचा आवाज आणि सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या हे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काल रात्री आपल्या संवेदनशीलतेने या प्रतिमेला छेद दिला. भर रस्त्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका दाम्पत्यासाठी मंत्री महोदय चक्क देवदूत बनून धावून आले. नेमकी घटना काय? शुक्रवारी रात्री मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड नेर येथून यवतमाळकडे परतत होते. रात्रीची वेळ असताना सोनखास ते लासिना दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोराची धडक दिली होती. भीषण अपघातानंतर हे दाम्पत्य रक्ताच्या धारोळ्यात रस्त्याच्या कडेला विवळत पडले होते. मदतीसाठी कोणीही पुढे येत नसताना त्याच वेळी पालकमंत्र्यांचा ताफा तिथून जात होता. मंत्र्यांची तत्परता आणि माणुसकी. रस्त्याच्या कडेला पडलेले जखमी दिसताच संजय राठोड यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवण्याचा आदेश दिला. सुरक्षा रक्षकांची वाट न पाहता त्यांनी स्वतः गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीची मदत केली. तात्काळ आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन जखमींच्या मदतीसाठी तैनात केले. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधून उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. रुग्णवाहिका येताच जखमींना त्यात हलवण्यात आले आणि जोपर्यंत उपचार सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या ताफ्यातील सुरक्षा वाहन रुग्णवाहिकेसोबत पाठवले. राजकारणी म्हणून आम्ही जनतेच्या सेवेत असतोच, पण त्याही आधी आपण एक माणूस आहोत. संकटकाळी धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ यांनी केले. अपघाताच्या वेळी वेळेवर उपचार मिळाल्याने या दाम्पत्याचे प्राण वाचले आहे. केवळ आदेश न देता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मदत करण्याच्या या कार्यतत्परतेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपस्थित ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी पालकमंत्र्यांच्या या रॉबिनहूड स्टाईल मदतीचे भरभरून कौतुक केले आहे. माणुसकीचा हा ताफा खऱ्या अर्थाने गरजूंच्या मदतीला धावून आला, हेच या घटनेने सिद्ध केले. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ.